दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजणार आहे, कारण अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आजच्या शेवटच्या दिवसात अनेक घडामोडी सुद्धा घडण्याची शक्यता आहे। अनेक राहिलेले मुद्दे सुद्धा आज विरोधक आणि सत्ताधारी उपस्थित करू शकतात। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपू सुद्धा शकते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आजच्या शेवटच्या दिवसामध्ये जे काही मुद्दे राहिले होते बोलण्यासाठीचे ते सुद्धा आज चर्चेला जाऊ शकतात। अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे या अधिवेशनामध्ये सुरुवातीपासूनच जे काही मुद्दे राहून गेलेले होते ते सुद्धा आज शेवटच्या दिवशी गाजण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेत माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, कोणकोणते मुद्दे आज गाजू शकतात आणि वादळी ठरू शकतात? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम दिवस या ठिकाणी आज पार पडणार आणि यामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी अजूनही प्रलंबित असलेला आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याचबरोबर मुंबईचे निगडीत सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आज चर्चेत येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर प्रामुख्याने सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत जे ते चर्चा जी आहे ती अद्यापही या दोन्ही सभागृहात झालेली नाही। या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं होतं की वारंवार अनेक नेत्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर सत्ताधारी नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी सभापतींना जे आहे ते विनंती त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि अजूनही जे आहे ते त्या ठिकाणी अजितदादा यांच्या बाबतची जी चर्चा ही त्या ठिकाणी होऊ शकली नाही। त्यामुळे या संदर्भात आज त्या ठिकाणी चर्चा होती का आणि दोन्ही सभागृहामध्ये नेमकं या संदर्भात विरोधक असतील त्याचबरोबर सत्ताधारी एकूणच काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद जय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।